हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा वीरा फॅशन डिझायनर ह्या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये 33 इंच साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवर दाखवलेलं आहे। तर त्याची तयार उंची आहे 13 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14 इंचावर 2 खुणा करून घेतल्या। तर 2 खुणा करून घेतल्या, त्याच्यानंतर शोल्डर घेतलं मी 5 इंच आणि मुंडा घेतला मी 5.25 इंच। लहान साईज असल्यामुळे आपल्याला शोल्डर हे 5 इंचाचं घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी छातीचा चौथा भाग मोजण्यासाठी मुंड्याजवळ एक लाईन ड्रॉ करून घेतली। गळा आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे 2 इंचावर। बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघंही बाजूंची कटिंग ही आपण बरोबरच करून घेत आहोत। तर गळ्याची उंची घ्यायची आहे 7 इंच। त्याच्यानंतर गळ्याला आपल्याला साधा गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे। नंतर आपल्याला 33 इंचचा चौथा भाग घ्यायचा आहे 8.25 इंच। जर तुम्ही अंगावर माप घेतलेलं असेल आणि तेही एकदम टाईट घेतलेलं असेल तर तुम्हाला अर्धा इंच लूजिंग द्यायची आहे किंवा पाऊण इंच लूजिंग द्यायची आहे। परंतु मी हे अंगावर माप घेतलं असलं तरी मी एकदम सैल घेतलेलं आहे, तर त्याच्यामुळे मी 8.25 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे। कमर आहे 27 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 5.25 इंच। 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलं। त्याच्यानंतर मुंड्याचे शेप द्यायचे आहेत आपल्याला 1 इंचावर आणि 1.5 इंचावर अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आहेत। पुढच्या साईडच्या मुंड्याचा शेप देत असताना आपल्याला 1/2 इंच हे आत जायचं आहे आणि मागच्या साईडचा मुंड्याचा शेप देत असताना आपण जी सरळ रेष ओढून घेतलेली आहे तिच्यावरती देऊन घेतलं तरीही चालेल किंवा 1 पॉईंट इतकं बाहेर आलं तरीही चालेल। अशा पद्धतीने मी फ्रेंच कर्वच्या साहाय्याने मुंड्याचे दोघंही शेप देऊन घेतले आणि नंतर आपल्याला फिटिंगच्या जागेवरती 1/2 इंच किंवा अर्धा इंच इतकं खाली डाऊन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत। तर त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी तयार करून घ्यायची आहे। क्रॉस पट्टीसाठी मी 2.5 इंचावर 2 पॉईंट देऊन घेत आहे। इथं मी बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघंही बाजूंची कटिंग ही बरोबर करून घेत आहे। तर त्याच्यासाठी मी क्रॉस पट्टी ही लगेचच खाली वाढवून घेत आहे। पाऊण इंच इतक्या अंतरावर मी खाली लगेच वाढवून घेतली आणि त्याच्यानंतर 2.25 इंचावर अशा पद्धतीने खूण करून पाऊण इंच वरती उचलून मी क्रॉस पट्टीचा शेप देऊन घेतला। त्याच्यानंतर कटोरी घ्यायची आहे 5 इंचाची, तर 5 इंचावर 2 पॉईंट देऊन घेतले। त्याच्यानंतर बॅक साईडचा जिथं आपण मुंड्याचा शेप दिलेला आहे तिथून 2.5 इंचावर किंवा पुढच्या साईडहून घेतला तर 2 इंचावर, तर मी बॅक साईडहून 2.5 इंचावर अशा पद्धतीने पॉईंट देऊन घेतला आणि गळ्याकडून मी 1.5 इंचावर अशा पद्धतीने खूण करून घेतली आणि हे सर्व पॉईंट आपल्याला अशा पद्धतीने मिळवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला मग अशा पद्धतीने कटोरीला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे भाग सर्व कटिंग करून घ्यायचे आहेत। तर मी कटिंग करत असताना बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघंही बाजूंची कटिंग ही बरोबरच करून घेतली। तर आपल्याला बॅक साईड ही आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे। वेगळी करत असताना मुंड्याचा शेप हा बॅक साईडचाच आपल्याला कटिंग करायचा आहे। जेव्हा आपण वेगवेगळे केले तेव्हा फ्रंट साईडचा शेप आपल्याला नंतर कटिंग करायचा आहे। तर अशा पद्धतीने मी बॅक साईड कटिंग करून घेतली आणि आपण क्रॉस पट्टीसाठी पाऊण इंच इतकं अंतर वाढवून घेतलेलं आहे ते इथं आपल्याला मोजून लगेच त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। म्हणजे जेव्हा आपण शिलाई ब्लाऊजची पूर्ण झाल्यानंतर दोघंही भाग हे सारखे येतील, कमी जास्त असे होणार नाही, त्याच्यासाठी आठवणीने आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर बॅक साईडला आपण मागच्या बाजूला जे टक्स देतो तर मी 4.5 इंच उंची घेतलेली आहे टक्ससाठी आणि 1 इंचाचा अशा पद्धतीने टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मागच्या साईडचा गळा आहे 10 इंचाचा, तर तो अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि पट्टीने आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत। तर मी त्याची कटिंग ही नंतर करणार आहे। तर इथं आपली क्रॉस पट्टी आणि साईड बेल्ट हा तयार झालेला आहे। तर आपल्याला इथं कटोरी ही वाढवून घ्यायची आहे आणि बॅक साईडची आपण कटिंग केली तेव्हा आपण बॅक साईडच्या मुंड्याची कटिंग केलेली आहे। तर आपल्याला फ्रंट साईडच्या मुंड्याचा तिथं आकार दिलेला आहे तो आपल्याला बरोबर इथं कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपल्या फ्रंट साईडची कटिंग इथं रेडी झालेली आहे। आपल्याला
कटोरी ही वाढवण्यासाठी आपल्याला कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि 1 इंच वरती अशा पद्धतीने खून करून घ्यायची आहे। तर तो आपला टक्स पॉइंट आहे, जिथं आपण 1 इंचावर वरती खून केलेली आहे। इथं 1 पॉइंट इतकं आपल्याला तिरकस कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला मध्य सेंटरला थोडे कट मारून घ्यायचे आहेत आणि आपला टक्स पॉइंट आहे 1 इंचावर, त्यालाही कट मारून घ्यायचा आहे। तर आपल्याला 33 साईजची कटोरी कशी वाढवायची आहे, तर हा पॅटर्न आपल्याला 32 साईजसाठीही चालू शकतो। त्याच्यानंतर इथं आपल्याला 1.25 इंचावर अशा पद्धतीने 2 खुणा करून घ्यायच्या आहेत आणि सरळ रेष ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि मग आपल्याला जिथं आपण 1.25 इंचाची रेष ओढलेली आहे तिथं कटोरी अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि पूर्ण जशीच्या तशी ती कॉपी करून घ्यायची आहे। मध्य सेंटरला आपण जिथं पॉइंट दिलेला आहे ते आपल्याला बरोबर खुणा करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर खाली आपल्याला अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि इथंही आपल्याला अशा पद्धतीने रेष ओढून घ्यायची आहे। जिथं आपण 1 इंच वरती कटोरीचा पॉइंट दिलेला आहे तिथून सरळ रेष खाली अशा पद्धतीने 3 रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत। इंच किंवा अर्धा इंच 3 पॉइंट तुम्हाला जितकं शिलाई मार्जिन लागत असेल तुम्ही तितकं इथं वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे अंतर आपल्याला मोजून बघायचं आहे। तर हे अंतर आलेलं आहे माझं 4 इंचाला 1 पॉइंट कमी, तेच अंतर इकडच्या बाजूला मोजून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने खूण करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्याला 1.5 इंचावर पॉइंट द्यायचा आहे आणि इथं 1.25 इंच, इथं आणि इथं दोघही बाजूंना 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे। खाली 1.5 इंच आणि आपण 1 इंच आधीच सेंटर काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथं 1/2 इंच किंवा 3 पॉइंट तुम्हाला जितकं शिलाई मार्जिन लागत असेल त्या पद्धतीने। त्याच्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीने कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथं अजिबात वाढवून घ्यायचं नाही, इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने कटोरी ही वाढवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे जे पॉइंट आहेत हे आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथं नवीन पद्धतीने इथं 1/2 इंच किंवा 1 पॉइंट अशा पद्धतीने थोडासा गोल आकार कटोरीला करून घ्यायचा आहे। दोघही बाजूंना त्याच पद्धतीने 1 पॉइंट किंवा 1/2 इंच अशा पद्धतीने गोल आकार करून घ्यायचा आहे आणि आपली गोल कटोरी अशा पद्धतीने तयार झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे आपलं अशा पद्धतीने शिलाईमध्ये ऍड होणार आहे। हा भाग आपला शिलाईमध्ये एवढा ऍड होणार आहे। नंतर आपल्याला टक्स काढून घ्यायचा आहे। तर टक्स काढत असताना आपल्याला इथं थोडाफार भाग हा तिरकस झालेला असेल तर त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथं आपल्याला शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे। 3 पॉइंट किंवा अर्धा इंच तुम्हाला जितकं लागत असेल तितकं। 5 इंचाची कटोरी आहे तर आपल्याला इथं 2.5 इंचावर खूण करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर 2.5 इंच आपण जिथं खूण केलेली आहे त्याच्यापासून आपल्याला वरती 2.5 इंचावर एक खूण करायची आहे। तर आपला तो पॉइंट बरोबर आपण आधी जिथं खूण केलेली आहे तिथंच येत आहे। जर तुमची साईज मोठी असेल 34, 35, 40 तर 2.25 इंचापर्यंत 3 इंचापर्यंत तुम्ही तो टक्स घेऊ शकता, परंतु लहान साईज असल्यामुळे मी हा 2.5 इंचाचाच घेतलेला आहे। तर 2.5 इंच इथंही मोजला तरीही चालेल, परंतु जर साईज मोठी असेल तर तुम्हाला अशाच पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने 2.5 इंचाचा टक्स मोजून घेतला। तर त्याच्यानंतर आपली ही छान अशी गोल कटोरी तयार झालेली आहे। खूप छान असा पपही आलेला आहे, तुम्ही तो बघू शकता। तर फ्रंट साइड आणि बॅक साइड दोघही बाजूंचे कटोरीचे हे पॅटर्न आपले रेडी झालेले आहेत।
साईड पॅटर्न, क्रॉस पट्टी, कटोरी वाढवून झालेले आहे. आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर तयार बाही आहे 10.5 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 11.5 इंचाची बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी 11.5 इंचावर 2 खुणा करून घेत आहे आणि मग तिथं एक सरळ रेष आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. तर मी 11.5 इंचाच्या बाहीची कटिंग करत आहे. तर आपल्याला इथं आधी दंडघेर मोजून घ्यायचा आहे. दंडघेर आहे 9.5 इंच, तर आपल्याला त्याचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे. तर तो आलेला आहे 5.25 इंच. तर मी तो दंडघेर इथं मोजून घेत आहे 5.25 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आपल्याला याची आता कॅप हाईट मोजून घ्यायची आहे. 11.5 इंचाची बाही आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, 4 इंच किंवा 4.25 इंच घ्यायची आहे. तर मी 4.25 इंच कॅप हाईट घेत आहे आणि तिथं मी सरळ रेष अशा पद्धतीने ओढून घेत आहे. तर आर्महोलचा घेर आलेला आहे 15 इंच. तर त्याचा आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे, तो आहे 7.5 इंच. तर 7.5 इंच मी अशा पद्धतीने खूण करून घेत आहे आणि पुढे 1.5 इंच हा मी शिलाई मार्जिन ॲड करून घेत आहे. त्याच्यानंतर आपण जे दंडघेर मोजून घेतलेले आहेत आणि पुढे शिलाई फिटिंगसाठी आपण जे शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे त्या मी खुणा करून घेतल्या. तर त्याच्या आधी मी इथं कटिंग करून घेत आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथं मध्य सेंटरमध्ये अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून घ्यायची आहे, जिथं आपण मापं दिलेली आहेत तिथं, आणि इंची टेपच्या साहाय्याने आपल्याला त्या जिथं रेष ओढलेली आहे तिचे आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचे आहेत. परत दोघंही बाजूंना जे मध्य सेंटर काढून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईडचा बाहीचा शेप द्यायचा आहे. तर 1.5 इंचावर जिथं खूण केलेली आहे तिथून आपल्याला खालच्या बाजूचा जो पॉईंट आहे तिथं आपल्याला मागच्या साईडचा मुंड्याचा शेप द्यायचा आहे आणि खाली आपल्याला 1/2 इंच डाऊन करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या साईडचा शेप देत असताना आपण 1 इंचाची खूण केलेली आहे. तिथून आपल्याला पहिला पॉईंट आहे तिथं 1/2 इंच वरती आणि मध्य सेंटरवरच्या पॉईंटवरती आपल्याला मध्य सेंटरवरती अशा पद्धतीने इंची टेप ठेवून घ्यायचा आहे आणि त्याचा आपल्याला मध्य सेंटर हा काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथंही मी अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घेत आहे. परत आपल्याला इथंही मध्य सेंटर हा काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी हे मध्य सेंटर काढून घेतले. इथं 1 इंचावर आणि 1.5 इंचावर अशा पद्धतीने खूण करून घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला 1.5 इंचाच्या पॉईंट पासून आपल्याला बॅक साईडच्या बाहीचा शेप अशा पद्धतीने द्यायचा आहे आणि आपल्याला ह्या पॉईंट मधून जाऊ द्यायचा आहे. जात असताना इथं परत 1/2 इंच खाली जाऊ द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ही आपल्या नंतर फ्रंट साईडची आपल्याला या 1 इंचापासून इथं मध्ये 1/2 इंच इतकं अंतर यायला पाहिजे. या पॉइंट पासून आपल्याला 1/2 इंच इतकं वरती जायला पाहिजे आणि नंतर या पॉइंट पासून आपल्याला 1/2 इंच खाली यायचं आहे आणि या पॉइंट पासून फ्रंट साइड साठी 1/2 इंच वरती जायचं आहे. तर अशा पद्धतीने मी बाहीची कटिंग करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत मी 33 इंच कटोरी ब्लाउजची कटिंग तयार करून घेतलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. सोबतच बेल आयकॉनच्या बटनवरतीही प्रेस करा, म्हणजे अशा पद्धतीने जे नवनवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर कटोरी अशा पद्धतीने बरोबर ठेवून चेक करून घ्यायची आहे. तर ती एकदम परफेक्ट अशी आलेली आहे आणि क्रॉस पट्टी ही बरोबर आहे.